आता 25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करूया। नोव्हेंबर महिन्यामध्ये बँका 11 दिवस बंद राहणार आहेत। यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी असणाऱ्या सुट्यांचा देखील समावेश आहे। बँका जरी बंद असल्या तरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सारख्या डिजिटल सेवांच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण, बिल पेमेंट करणं, शिल्लक तपासणी ही कामं करू शकतात। चीननं सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकाळापासून असलेली कर सवलत रद्द केली आहे। हा निर्णय 1 नोव्हेंबरपासून लागू झाला। या निर्णयामुळे ग्राहकांकरता सोन्याच्या किमती वाढू शकतात आणि जगातील सगळ्यात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेतील दरात बदल होऊ शकतो। मुंबई उच्च न्यायालयानं स्टेनोग्राफर पदाकरता भरती अधिसूचना जाहीर केली आहे। उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। परिणामी राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी कमी असेल। दरम्यान नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्याकरता आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं कुष्ठरोग्याला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केलं आहे। त्यामुळे कुष्ठरोग्याचं निदान झालेल्या सगळ्या रुग्णांची नोंद आता 2 आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसंच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणं आता सगळ्या डॉक्टर्स आणि आरोग्य संस्थांकरता बंधनकारक आहे। मुंबईत कबुतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेतच दाणे टाकता येणार आहेत। याकरता पालिकेनं मुंबईत 4 ठिकाणं निश्चित केलेली आहेत। त्या ठिकाणांव्यतिरिक्त कुठेही दाणे टाकता येणार नाहीत। व्यवस्थापनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर असणार आहे। विद्यमान कबुतरखाने तसेच बंद राहतील। मुंबई महापालिकेनं 2012 पासून म्हाडाच्या उपकराची तब्बल 130 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे। त्यामुळे उपकरप्राप्त इमारतींच्या संरक्षणात्मक दुरुस्ती आणि पुनर्रचनेच्या कामाकरता म्हाडाला निधीची चणचण भासती आहे। मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्याकरता पालिका आता रस्ते दत्तक योजना राबवणार आहे। यामध्ये 730हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 243 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार आहे। यामध्ये प्रत्येक गावावर किमान 3 रस्त्यांची देखभाल, स्वच्छतेची जबाबदारी असेल। ऑक्टोबर 2005 मध्ये देशाच्या वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये 4.6% वाढ नोंदवली गेली आहे। एकूण संकलन 11,95,000 कोटींवर पोहोचलं आहे। ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाकरता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 78 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही रेल्वे मार्गांवर दररोज रात्रीच्या दरम्यान 4 तास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळात लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। परिणामी रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता, परंतु महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त तो रद्द करण्यात आला आहे। तर मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे। हार्बर मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवारी जलवाहिनी देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। यावेळी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील MPR मध्ये नवीन जलवाहिनी जोडणीचं काम, मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। परिणामी मंगळवारी नवी मुंबईमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे। यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये 11,200 मालमत्तांची विक्री झाली असून गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेमध्ये विक्रीच्या प्रमाणात 14% घट नोंदवली गेली। एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपानं मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपानं दिसून आला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले। यानुसार यंदा राज्यात इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीला, 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीला आणि 10वीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार आहे। शालेय शिक्षण विभागानं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात यावर्षीपासून बदल करण्याचा निर्णय घेतला। यावर्षीपासून 4थी आणि 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे। त्याविषयीचे अर्ज भरण्यासह सुरुवात झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे। अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाची ठरणारी संयुक्त प्रवेश परीक्षा 2026च्या पहिल्या सत्राकरता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। विद्यार्थ्यांना 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे। मावळ तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं। पावसानं भात पिकाचं नुकसान केलं। भात तयार दाणे गळून पडतायत, परंतु रब्बी ज्वारी पिकाकरता हा पाऊस पोषक आहे असं कळतंय।
तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे मार्गावर शेतकऱ्यांनी अलगार पुकारला। गावांमध्ये रेल्वे मार्गाविरोधात जनआक्रोश उसळला। या मार्गामुळे शेतकऱ्यांची शेती आणि घरजमीन संपुष्टात येणार असल्याने गावागावातून शेती वाचवाचा नारा देण्यात आला। अकोल्याच्या तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पी पाटील पेट्रोल पंप मार्गावरील अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकर रस्त्यावर खड्डा खोदून आंदोलन करतात। तर 4 तासांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाबाबत लेखी आश्वासन दिलं जातं। कराड शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांनी कंबरडं मोडलंय। देशात स्वच्छ शहरांचा डंका मिळवणाऱ्या कराड शहरात खड्डे बघायला मिळत आहेत। त्यामुळे नक्की कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न वाहन चालकांना पडतो। कोट्यवधीचा निधी गेला तरी कुठे असा प्रश्न नागरिक विचारतात। सोलापूरच्या विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा पडला। तोंडाला मास्क लावून हातात कोयता आणि पिस्तूल घेत 2 तरुण ज्वेलर्सच्या दुकानात शिरले। दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावत चोरांनी सोनं लुटलं। आरोपींच्या शोधाकरता 4 पथकं रवाना झाली। छत्रपती संभाजीनगरच्या शहा बाजार परिसरात हातगाडी लावण्याच्या वादातून चौघांनी मिळून धारधार शस्त्रानं एकाची हत्या केली। या प्रकरणी 4ही आरोपींना अटक करण्यात आली। लोणावळ्यामध्ये पोलिसांनी अंड्याच्या दुकानातून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। पोलिसांकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आलं। पोलिसांनी मेफेड्रोन जप्त केलं। आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरच्या तहसील पोलिसांनी घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। गुन्ह्याचा छडा लावला। आरोपींकडून एकूण 2.84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापुरात बनावट खतं विक्री प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्यातील बनावट खतं उत्पादन, वितरण आणि विक्री प्रकरणामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही विशेष कारवाई केली। कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपुरामध्ये पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली। यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई द्वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला। राज्यातील वारकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी यांना सुखी समाधानी समृद्धी ठेव, शेतकऱ्यांवरचा संकटारिष्ट दूर कर असं साकडं आपण विठ्ठलाला घातल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। चंद्रभागा शुद्धीकरणाकरता 120 कोटी रुपयांचा निधी आपण नगरविकास विभागातून दिलाय असंही यावेळी शिंदे म्हणाले। पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतपूजन केलं। यावेळी 7ही मानाच्या पालखीचे प्रमुख, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख उपस्थित होते। कार्तिकी एकादशी त्यामुळे पंढरपुरामध्ये लाखोंची गर्दी आहे। अनुपम्य सोहळा सुरू झालेला आहे। 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा बांधण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली। पंढरपुरामध्ये विठुनामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला। याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवतायत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात। आज कार्तिक शुद्ध एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे। शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांच्या मानाचे वारकरी यांच्या हस्ते आहे। मंदिरामध्ये अतिशय आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या हस्ते या विविध फुलांचा वापर करून ही पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या समोर जी सोळखांबी आहे तिथेही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। तसेच रुक्मिणी मातेच्या इथे मंदिरामध्ये सुद्धा ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। नामदेव पायरी येथे अशी एकंदरीत आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशी ही आकर्षक सजावट या विठ्ठल भक्ताने केल्यामुळे एक वेगळाच आनंद भाविकातून पाहताना दिसत आहे। आजचा दिवस संपूर्ण विठ्ठल नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे आणि या आकर्षक सजावटीमुळे एक या आनंदामध्ये भर पडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। भावना चांगली आहे। दुपारी 2:40 आम्ही रांगेला उभा टाकलो होतो। आतापर्यंत वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी। गोपाळपूरहून इच्छा होती ना देवाचं दर्शन घ्यायची, समाधान वाटलंय।
देवाचं मुख पाहिल्यानंतर एवढं कष्ट झालं समाधान वाटलं, विसरून गेलो सगळं.